मी डॉक्टर संजय हरबडे, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय सेलू. सर्व पालकांना असे आवाहन करतो की भारतामध्ये दिनांक 8 मार्च 2026 पासून 14 वर्ष पूर्ण झालेल्या व 15 वर्षा आतील ज्या मुले आहेत यांना HPV नावाची लस देण्यात येत आहे. ही लस प्रामुख्याने गर्भाशय पेशीच्या मुखाचा कॅन्सर होऊ नये ह्यासाठी देतो. ही लस म्हणजे जसं आपण बाकीच्या लस देतो, बाळाला पोलिओ होऊ नये म्हणून पोलिओची लस असते, गोवर होऊ नये म्हणून मिझलची लस असते. ह्या पद्धतीची ही लस आहे. त्यामुळं बरेचसे लोकांच्या मध्ये गैरसमज होत आहेत. लोक व्हॉट्सअप मीडियावर, सोशल मीडियावर वेगवेगळ्या त्याबाबत कॉमेंट टाकत आहेत. तर ह्या कुठल्याही कॉमेंट्सला आपण बळी न पडता आपल्या मुलीला भविष्यामध्ये गर्भाशय मुखाचा कॅन्सर होऊ नये ह्यासाठी ही लस देणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर याचं प्रमाण पाहिलं तर भारतामध्ये 1 लाख महिलांमध्ये जवळपास 11 ते 12 महिलांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. त्यापैकी 5 ते 6 महिलांचा दरवर्षी मृत्यू होतो. 2022 ची आकडेवारी जर आपण पाहिली तर यामध्ये जवळपास 80,000 मुलींना म्हणजे बायकांना गर्भाशय पेशीच्या मुखाचा कॅन्सर झालेला आहे आणि त्यापैकी जवळपास 35,000 बायकांचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं ही जर आपल्याला भविष्यामध्ये आपल्या माता भगिनींना हा कॅन्सर होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला ही लस अत्यंत महत्त्वाची आहे. आता ह्या मोहिमेचे जे उद्दिष्ट आहे तर ह्यामध्ये आपल्याला 2030 पर्यंत ह्या कॅन्सरचं निर्मूलन करायचे. त्या दृष्टीनं शासनाने हे पाऊल उचललेले आहेत. त्यासोबत आपल्याला 14 ते 15 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत ह्या सर्वांचं लसीकरण आपल्याला 100% करून घेणं अपेक्षित आहे. त्यासोबत ज्या 35 ते 45 वयोगटातील महिला आहेत यांची गर्भाशय मुखाच्या कॅन्सर बाबतची जी तपासणी असते ही तपासणी करणं पण ह्या मोहिमेचं एक उद्दिष्ट आहे. आणि ज्या महिलांना आधीच गर्भाशय पेशीच्या मुखाचा कॅन्सर झालेला आहे अशा महिलांना तपासणी करून योग्य तो औषध उपचार लवकरात लवकर आपल्याला चालू करून त्यांचा मृत्यू होणार नाही ह्यासाठी आपल्याला ह्या मोहिमेच्या द्वारे काळजी घ्यायची आहे. तर सेलूमध्ये तर सगळे सुशिक्षित आणि समजदार नागरिक आहेत. तरी मी सर्व नागरिकांना असं आव्हान करतो की आपण आपल्या मुलींना न घाबरता कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता ही लस आपण आपल्या मुलींना द्यावी. ही लस आपल्या मुलीच्या डाव्या दंडावर दिली जाते. इंट्रामस्क्युलर आहे आणि 1.5 ml डिस्पोजेबल सिरीज मार्फत दिली जाते. त्यामुळं ह्यामध्ये कोणीही काही घाबरून जाऊ नये आणि आपल्या सेलूमधल्या जेवढ्या काही 14 ते 15 वर्ष वयोगटातील मुली आहेत या सगळ्यांना आपण भविष्यामध्ये कॅन्सरपासून बचाव व्हावा ह्यासाठी ही लस देऊन आपण सगळेजण ह्यासाठी प्रयत्न करूया. तरी आपल्या शाळेमध्ये किंवा उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मुलींना घेऊन यावे आणि त्यांना ह्या ठिकाणी आपण लस देऊन त्यांचा ऑनलाईन नोंदणी करणार आहोत आणि तुमची पालकांची संमती असल्याशिवाय आम्ही लस देणार नाहीत. कारण आम्ही ही ऑनलाईन नोंदणी करताना तुमच्या मोबाईलवर OTP जाऊ शकतो किंवा आम्ही एक लेखी संमतीपत्र तुमचं घेऊन ऑनलाईन नोंदणी करून त्या मुलीला लस देणार आहोत आणि लस दिल्यानंतर लगेच तिला लस दिली म्हणून त्याचं एक ऑनलाईन प्रमाणपत्र सुद्धा आम्ही त्या मुलीला देणार आहोत. तरी सर्व सुज्ञ नागरिकांनी सेलूतल्या सर्व नागरिकांनी ही लस देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.